वाढत्या महागाई विरोधात ठाकरे गटाच्या दक्षिण मुंबई विभागाच्या वतीने तीव्र जनआंदोलन करण्यात आलं। खासदार अरविंद सावंत यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आल्याचं समजतंय। नांदेड जिल्ह्यातील मुखेड तहसीलवरती काँग्रेसच्या वतीने शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा काढण्यात आला। शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात आल्याचं समजतंय। भिवंडी पालिकेतील सफाई कामगारांच्या विविध मागण्यांसाठी बैठक झाली। सफाई कामगारांच्या प्रश्नांबाबत दिरंगाई केल्यास पालिका प्रशासनाविरोधात कठोर कारवाई केली जाईल असा इशारा यावेळी मुकेश जयस्वाल यांनी दिलेला आहे। नाशिक टीसीएस कंपनीतील लैंगिक अत्याचारासह धर्मांतर प्रकरणीमध्ये आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला। निदा खाननं आश्रय घेतलेल्या घराचा मालक हनीफ शेख विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। नाशिक विधान परिषद निवडणुकीसाठी दाखल अर्जाची छाननी पूर्ण झालेली आहे। सर्व अर्ज पात्र ठरलेत। आता या निवडणुकीतून कोण कोण माघार घेणार याकडे लक्ष लागलंय। पिंपरी चिंचवड महापालिकेतही बेकायदेशीर जन्म प्रमाणपत्रांचा मुद्दा समोर आलाय। भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सुमारे 650 बेकायदेशीर जन्म प्रमाणपत्र दिल्याचा दावा करण्यात आला आहे। नागपूरची कृषी उत्पन्न बाजार समिती राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार म्हणून घोषित करण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सूचनेवरून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुढाकार घेतला आहे। धानोरे गावाकडे जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या एका भंगार गोदामाला भीषण आग लागली होती। प्राथमिक माहितीनुसार शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला। पहिल्याच पावसामध्ये नाशिक शहरातील वेगवेगळ्या रस्त्यावरती पाणी साचलंय। पाण्याचा निचरा न झाल्यानं दुकानांमध्ये आणि व्यावसायिक आस्थापनांमध्ये पाणी शिरलंय। पहिल्याच पावसानं महानगरपालिका आणि कंत्राटदारांच्या कामकाजावरती प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। आळंदी परिसरामध्ये एका भंगाराच्या गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली। आगीमध्ये संपूर्ण भंगार जळून खाक झाले। आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। बजाजनगर परिसरामध्ये साचलेल्या कचऱ्याच्या समस्येमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी आणि ग्रामपंचायत सदस्य विजय सरकटे यांनी अनोखं आंदोलन केलं। थेट कचऱ्याच्या गोण्या एमआयडीसी कार्यालयामध्ये नेऊन टाकल्या। त्यामुळे कार्यालय परिसरामध्ये काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं। नाशिक शहरामध्ये पावसाची दमदार हजेरी लागलेली आहे। पावसामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला असून पुढील काही दिवस हवामानामध्ये बदल कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात येते। नागपूर एटीएम मध्ये मदतीच्या बहाण्यानं कार्ड बदलून 48,000ची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला। या प्रकरणी बजाजनगर पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरू करण्यात आलेला आहे। विरारच्या कोपरी गावामध्ये महावितरणचा मनमानी कारभार समोर आलाय। महावितरण वीज लाईनच्या 2 वायरी जळाल्यानं तब्बल 12 तास वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता। वारंवार तक्रारी करून सुद्धा महावितरण प्रशासनाकडून तात्काळ दखल घेतली जात नसल्याचा नागरिकांनी आरोप केला। बिलं वेळेवरती भरतो मग सुविधा कधी मिळणार असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित करण्यात आला।